जर आम्हाला कुठे शंका वाटली किंवा त्याच्यामध्ये कुठे दिरंगाई केली जाते, काही माहिती लपवली जाते, असं जर काही वाटलं तर आम्ही आवाज उठवू. परंतु तपास होण्या अगोदरच कुठलाही आवाज उठवणं किंवा काही स्टंटबाजा करणं यातून आम्हाला काही साध्य करता येणार नाही. मला असं वाटतं की दादांच्या झालेल्या घटनेला कुणी राजकीय हेतूने न पाहता तपास यंत्रणेमध्ये CID असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही यंत्रणा यामध्ये संपूर्ण तपास करतायत. तपास मला वाटतं की या 8 दिवसामध्ये संपायला पाहिजे. तपासाच्या अंतिम जो अहवाल येईल त्या अहवालामध्ये जर आम्हाला कुठे शंका वाटली किंवा त्याच्यामध्ये कुठे दिरंगाई केली जाते, काही माहिती लपवली जाते, असं जर काही वाटलं तर आम्ही आवाज उठवू. परंतु तपास होण्या अगोदरच कुठलाही आवाज उठवणं किंवा काही स्टंटबाजा करणं यातून आम्हाला काही साध्य करता येणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, दुसरा उपमुख्यमंत्री सुनित्रा वहिनी, हे तिघही या बाबतीत गांभीर्यपूर्वक पाहतायत. महाराष्ट्रातल्या 13.5-14 कोटी जनतेला झालेल्या घटनेची सत्यता सादर केल्याशिवाय किंवा संपूर्ण माहिती दिल्याशिवाय तेही गप्प बसणार नाहीत. तपास होऊ द्या. झाल्यानंतर जर पुढे चुकीच्या पद्धतीनं काही दिसलं तर आम्ही नक्कीच आवाज उठवू, हे देखील आपण सांगतो. काही संदर्भ पटेल आणि तटकरे हाच अजितदादांचा पक्ष चालवतात असं म्हणतात. ज्यावेळेस तटकरे उपस्थित नव्हते त्यावेळेस 25 आमदार जे आहेत ते सुमित्रा वहिनींना जे आहे ते भेटलेले आहेत. कुठला तरी दबाव आहे का तुमचा? त्याच्यात मी पण होतो. तटकरे साहेब आणि प्रफुल्लबाई नसताना त्या 20-25 आमदारात मी पण होतो. त्याच्यावर दबाव आहे का तुमच्यावरती? का मी सुद्धा भेटायला गेलो होतो. आम्ही आमच्या कामांच्या संदर्भात, तालुक्यातली कामं या संदर्भामध्ये अधिवेशनात आम्हाला कामं मंजूर व्हावी या भेटी करता गेलतो. परंतु त्याच्या वेगवेगळ्या चर्चा, वेगवेगळ्या बातम्या लागल्या. ठीक आहे, आता बातम्या काय लागतील माहित नाही, काय चर्चा होईल. परंतु सुनित्रा वहिनी सक्षम आहेत. त्यांच्यावर कोणलाही दबाव आणि कुणी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही. त्या निर्णय घ्यायला खंबीर आहेत, कणखर आहेत आणि आगामी काळामध्ये तुम्हाला देखील त्याची प्रत्यक्षात अनुभव येईल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.